नमस्कार बालमित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत? आज आपण लिहिणार आहोत अ आ इ. कसे लिहायचे काय शिकणार आहोत आपण. अ आ इ कसे लिहायचे. यांना काय म्हणतात? अ आ इ ना स्वर. स्वर स्वर. अ अ कशाचा? अ अ कशाचा? अननसाचा. अ लिहिण्यासाठी काय करायचं? अगोदर काढायचे 3. काय काढायचं? असे 3 अशी द्यायची. इथं ही खालची जी वाटी आहे त्याला ओढायची छोटी सरळ रेष. ओके, छोटी अशी सरळ आडवी रेष ओढायची आणि मग ओढायची अशी उभी रेष. काय झालं? अ अननसाचा. अ अननसाचा. किती सोपं आहे. अशी एक वाटी, अशी एक वाटी, अशी छोटी आडवी रेष आणि उभी सरळ रेष. अ अननसाचा. अ अननसाचा. आता काय करणार आपण? आ कशाचा? आईचा. आईचा. आधी काढून घ्यायचा आहे. हा जसा काढला होता आपण तसाच. काढण्यासाठी काय? 2 अशा वाट्या एकमेकांना जोडून अशी आडवी रेष छोटी आणि एक उभी रेष. झाला अ ला शेजारी एक रेष ओढायची, त्याला काय म्हणतात? काना. अ ला ओढली शेजारी एक रेष. काय झाला? आ. अ ला ओढली, अ ला दिला एक काना, आ. अ ला एक काना, आ. हा झाला आ. आ. आता असा इ पाहू. इ कसा? इ कशाचा असतो? इमारतीचा. इ कसा? अशी एक छोटी उभी रेष. पुन्हा उजवीकडे तोंड करून अशी अर्धगोल वाटी. पुन्हा डावीकडे अशी एक अर्धगोल वाटी आणि ही वाटी अशी दुमडून आतमधनं बाहेर तिरपी रेष. इ इमारतीचा. अजून एकदा लिहून दाखवते. इ कसा? अशी उभी रेष, अशी एक वाटी, अशी एक वाटी, ही वाटीमधनं अशी तिरपी रेष. इ कशाचा? इमारतीचा. आता दुसरा इ. याला म्हणायचं अ आ इ. आता दुसरा इ म्हणजे सेम असाच इ, त्याच्यावरती फक्त एक फार. इ आणि ईच्या डोक्यावर असं. हा झाला दुसरा इ. हा झाला दुसरा इ. ओके, काय बघितलं आपण? अ आ इ. आता पुढे उ म्हणजे काय? अशा 2 वाट्या एकमेकांना जोडून झाला उ. उखळाचा. आता दुसरा उ कसा? सेम तसाच फक्त पोटातनं असं एक द्यायचं त्याला शेपूट. झाला उ उसाचा. उसाचा. अ अननस, आ आई, इ इमारत, दुसरा इ इडलिंबू, उखळ आणि हा दुसरा ऊस. अ आ इ उ. आता यानंतर एला आधी अशी छोटीशी तिरपी रेष अशी. ओके, नंतर तीच अशी आतमध्ये अशी तिरपी आणि ही जशी तिरपी आहेत ना तसंच इकडून पुन्हा अशी एक तिरपी रेष आणि पुन्हा अशी एक. ओके, ए डोक्यावर रेष. ए कशाचा? एडक्याचा. एडका. 2 शिंगाचा एडका. अजून एकदा सांगते. ए कसा? किंवा मग हे असं साईन बनवायचं. ओके, कसं? असं आणि पुन्हा अशी एक तिरपी रेष, पुन्हा अशी एक तिरपी रेष. म्हणजे इथं जसं मोठं काढलंय तसंच इथं आहे पण छोटं आणि त्यावर डोक्यावरती रेष. हे एडक्याचा. अजून एकदा अशी छोटी तिरपी रेष, पुन्हा इकडं छोटी तिरपी रेष, पुन्हा अशी इकडं तिचं हे असलं पाहिजे अशी तिरपी रेष, पुन्हा अशी. हे एडक्याचा. ओके, आता हा झाला एडक्याचा. आता दुसरा कसा? सेम असाच फक्त डोक्यावर काय? एक मात्रा. याला काय म्हणायचं? डोक्यावर अशा उभ्या रेषेला एक मात्रा. हा कशाचा? ऐरणीचा. कशाचा? ऐरणीचा. काय बघितलं आपण? अ आ इ उ ए. आता काय? ओ म्हणजे कसा? आधी काढायचा काय काढायचा? हा झाला
त्याला द्यायचा एक काना म्हणजे आ, हा झाला आ. आणि आच्या डोक्यावर एक मात्रा, हा झाला ओ. काय झाला ओ. ओ कशाचा? ओठांचा. ओ कशाचा? ओठांचा. हा झाला ओ. आधी काढला आपण, आधी काय काढलं? अ काढला, त्याला दिला एक काना म्हणजे झाला आ. आणि आच्या डोक्यावर एक मात्रा, काय? ओ. ओ ओठांचा. आता औ. औ कशाचा? औषधांचा. सेम. आधी लिहिला ओ. ओला एक काना आ. आणि आच्या डोक्यावर 2 मात्रे औ. औ. आता हा हे कोण कोण काय करतं, हा एक मात्रा इथनं देतं आणि हा एक इथनं. तसं नाही, हे दोन्ही मात्रे ह्या रेषेवरनं. औ. औ औषधांचा. औ कडू कडू औषधांचा. औ. आता सोपं आहे. अ लिहायचा अगोदर अ. आणि आच्या डोक्यावर असा एक टिंब, याला काय म्हणायचं? अनुस्वार. अच्या डोक्यावर एक असा अनुस्वार, हा झाला अम. कशाचा? अंगठीचा. अंगठीचा. ओके. आता काय बघितलं आपण? अ आ इ ई उ उ ए ए ओ औ अम. लास्ट आहा म्हणजे अ आणि अच्या पुढे असे 2 टिंब. आहा, हा झाला आहा. आपण म्हणत नाही का, आहा टमाटर बडे मजेदार. हा आहा. ओके. आहा. आता याच्यापासून कोणतंच अक्षर सुरू होत नाही, पण याचा आपण काय करत असतो? वापर. ते तुम्हाला आताच नाही करणार, तुम्ही फक्त हे आहा शिका. आहा कसं असतं, कसं लिहायचं ते शिका. आहा. आहा. आहाचा वापर कशात होतो? स्वतः हे शब्दात. पण तुम्ही अजून छोटे आहेत, तुम्ही फक्त लिहायला शिका. अ आ इ ई उ उ ए ए ओ औ अम. आहा. अ अननस. आ आई. ई इमारत. दुसरा ई इडलिंबू. उ उखळ. दुसरा उ ऊस. ए एडका. दुसरा उ ऐरण. ओ ओठ. औ औ औषध. अम अंगठी. आहा स्वतःचा. थँक्यू. असेच जर एज्युकेशनल व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.